तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बद्दल महत्वाची अपडेट आहे. कारण आता भरपूर लाडकी बहीण जे आहे ते ई-केवायसी ची दुरुस्ती करत आहे. ई-केवायसी ची दुरुस्ती करत आहे कारण जुनी केवायसी त्यांची चुकली होती. जुनी केवायसी चुकल्यामुळे जो आहे तो त्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत लाभ बंद झालेला होता. काही बहिणींनी फेब्रुवारीच्या स्टार्टिंग पासून म्हणजे 6 तारखेपासून केवायसी ची दुरुस्ती केली, तर लगेचच त्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून हप्ते आलेले आहे. पण बघा, तुम्ही जर केवायसी ची दुरुस्ती केली असेल, स्टार्टिंग पासून केली असेल म्हणजे 6 तारखेपासून केली असेल किंवा आता पण करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे. कारण तुमची केवायसी चुकली होती, त्यामुळे तुम्हाला दुरुस्तीची संधी शासनाने दिली. मग तुम्ही बघा, आता स्वतः केवायसी केली असेल, दुरुस्तीची केवायसी तुम्ही स्वतः केली असेल किंवा मग बाहेरून केली असेल, बाहेरून आधार केंद्र, सेतू केंद्र किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून केली असेल. पण बघा, तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली आहे का? तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली आहे का? अशा प्रकारचा पॉपअप तुम्ही चेक करू शकता. जरी तुम्ही बाहेरून केवायसी केली असेल, तरी पण तुम्ही आधार क्रमांक टाकून तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट जर झाली असेल, तर 100% तुम्हाला येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% मिळेल. कसं चेक करायचं 2 मिनिटात या ठिकाणी सांगणार आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ बनवणे यासाठी सुद्धा महत्वाचा आहे, कारण जेव्हा केवायसी सुरू झाली होती ऑक्टोबर 2025 मध्ये, त्यावेळेस जे आहे ते लाडक्या बहिणींनी फ्रॉड वेबसाईटवर सुद्धा केवायसी केली होती. फ्रॉड वेबसाईटवर सुद्धा केवायसी सबमिट केली होती, त्यामुळे सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे आपल्याला जे काही केवायसी आपली सक्सेसफुल सबमिट गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर झाली आहे का, या ठिकाणी ऑनलाईन चेक करून घ्यायचं आणि तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला दुरुस्तीची संधी मिळाली असेल आणि तुम्ही केवायसी सक्सेसफुल सबमिट केली असेल, तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. फक्त त्याच बहिणींसाठी आणि ज्या बहिणींचे रेग्युलर हप्ते सुरू आहे किंवा ज्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, त्या बहिणींना सुद्धा मी थोडं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि मग जर तुम्हाला ऑरेंज पॉपअप येत असेल, तर मग काय करायचं बघा, ते पण सांगणार आहे. ग्रीन पॉपअप म्हणजे काय, तर केवायसी सबमिट झाली. ऑरेंज पॉपअप म्हणजे काय, तर केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. तर बघा, सोपी प्रोसेस आहे. जसं तुम्हाला माहित आहे की आपण केवायसीची वेबसाईट ओपन करतो आणि समोरच्याच बाजूला आपल्याला ऑप्शन मिळते की दुरुस्तीची केवायसी या ठिकाणी पूर्ण करा, म्हणजे केवायसी चुकली असेल तर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, आता सोपी प्रोसेस आहे, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की या ठिकाणी आधार क्रमांक आपल्याला टाकायचा, आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड सेम टू सेम टाकायचा, त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ग्रीन कलरचा पॉपअप आला पाहिजे. कसा? असा पॉपअप तुम्हाला आला पाहिजे जर तुम्ही दुरुस्तीची केवायसी पूर्ण केली असेल तर. हा पॉपअप जर हा मेसेज जर तुम्हाला आला की तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, ही पट्टी जर तुम्हाला आली दुरुस्तीची केवायसी केल्यानंतर, तर समजून जायचं की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 100% मिळणार, म्हणजे मिळणार. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% मिळणार. जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरी पण तुम्हाला ही पट्टी येईल. कारण आणि भरपूर बहिणी अशा सुद्धा होत्या की ई-केवायसी करून सुद्धा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्ही हे स्टेटस तुमचं चेक करून घ्या. तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट असेल ग्रीन पट्टीमध्ये, तर 100% तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार. जरी जानेवारी हप्ता मिळाला नसेल, यादी जाण्यासाठी उशीर झाला होता, तुमची केवायसी उशिरा झाली, त्यामुळे मग आता फेब्रुवारी महिन्याच्या यादीमध्ये तुमचं नाव 100% असणार आहे. आणि बघा, आता ज्या बहिणींना अशा प्रकारे पॉपअप येत आहे, तर या टॉपिकवर सुद्धा मी 2 ते 3 व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असेल, तरी पण या व्हिडिओमध्ये थोडी माहिती मी तुम्हाला देतो. काही बहिणींना बघा, या ठिकाणी अशा प्रकारे पॉपअप येत आहे की तुमचा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही याचा अर्थ सुद्धा घाबरायची गरज नाही. तुमचे जर पैसे जानेवारी महिन्यापर्यंत आले असेल आणि तुम्हाला असा मेसेज येत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. असा मेसेज नसेल येत आणि तुम्हाला वाटत असेल की आम्हाला हा मेसेज नाही येत, आम्हाला हा मेसेज का येत आहे, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला जर जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते आले असेल, तर तुमची केवायसी चुकली नव्हती. केवायसी न चुकल्यामुळे तुम्हाला दुरुस्तीची गरज पडली नाही, म्हणजे दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही, त्यामुळे तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. मग पुन्हा केवायसी करता येत नाही, तर मग केवायसी सबमिट होणार नाही. फक्त ही पट्टी कोणाला येते? ज्या बहिणींनी दुरुस्तीची केवायसी केली. दुसरी कोणालाच ही ग्रीन पट्टी येत नाही. ज्यांना दुरुस्तीची संधी मिळाली आहे, ज्यांचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आहे, फक्त त्याच बहिणींना ही ग्रीन पट्टी येणार आहे. तुम्ही जर म्हणाल की मग आम्हाला पैसे येत आहे, जानेवारी महिन्यापर्यंत पैसे येत आहे, मग ग्रीन पट्टी का येत नाही, तर तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमची केवायसी बरोबर आहे, म्हणून तुम्हाला आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता आला. त्यामुळे दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही, कारण केवायसी चुकलेली नव्हती, म्हणून सर्व पैसे रेग्युलर
येत आहे. त्याचप्रमाणे काही बहिणी अशा सुद्धा आहे की अजूनही केवायसी करण्याची संधी मिळालेली नाही. टेक्निकल प्रॉब्लेम होता, वेबसाईट चालत नव्हती, ओटीपी येत नव्हता किंवा कागदपत्र नव्हते, पती-वडिलांचा आधार क्रमांक नव्हता, पती-वडिलांचा ओटीपी नव्हता, मोबाईल नंबर लिंक नव्हता, असे विविध प्रकारचे खूप जास्त प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत आले. नंतर त्या बहिणींची केवायसी कधीच झाली नाही. त्या बहिणींची केवायसी कधीच झालेली नव्हती. त्यामुळे त्या बहिणींचा प्रॉब्लेम काय झाला मग? शासनाने जेव्हा केवायसीची यादी चेक केली, तर ज्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल सबमिट केल्यानंतर ज्या बहिणींची केवायसी बरोबर होती, करेक्ट होती, त्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे सर्वच पैसे त्या बहिणींना आले. बरोबर. त्यानंतर ज्या बहिणींची केवायसी चुकली, शासनाने काय केलं? त्या बहिणींची आधार क्रमांक, ज्या बहिणींची केवायसी चुकली त्या बहिणींचे आधार क्रमांक शासनाने दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकले. त्या बहिणींना पुन्हा केवायसी करण्याची संधी दिली. तर मग त्या बहिणींनी पुन्हा केवायसी सबमिट केली. काही बहिणींना जानेवारी महिन्यापासून हप्ते सुरू झाले, काही बहिणींना फेब्रुवारी महिन्यापासून हप्ते सुरू होणार. मग यामध्ये भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे की कधीच केवायसी केली नव्हती. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, टेक्निकल प्रॉब्लेममुळे कधीच केवायसी केली नाही. त्यामुळे त्या बहिणी अजूनही केवायसी पासून वंचित आहे आणि केवायसी न केल्यामुळे लाभापासून सुद्धा वंचित आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत सुद्धा हप्ते आले नाही. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जून महिन्यापर्यंत त्या बहिणींना वाट पाहावी लागेल. जर कदाचित शासनाकडून त्यांना नवीन केवायसी करण्यासाठी जर संधी शासनाने दिली, नवीन केवायसी करण्यासाठी, केवायसी सबमिट करण्यासाठी जर संधी दिली, तर त्या बहिणींचा लाभ रेग्युलर हप्त्यापासून सुरू होऊ शकतो. म्हणजे ज्या महिन्यापासून त्यांची केवायसी होईल त्या महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ सुरू होऊ शकतो. त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की अशा बहिणी खूप जास्त प्रमाणामध्ये, अशा बहिणींचे मेसेज येत आहे, कमेंट येत आहे आणि खूप जास्त अशा प्रकारच्या बहिणी आता समोर येत आहे, ज्या बहिणींचे ई केवायसी चुकल्यामुळे केवायसी झाली नाही, त्यामुळे त्या बहिणींचा लाभ बंद झाला. बरोबर. जे काही मी तुम्हाला दोन प्रकारच्या या ठिकाणी कॅटेगरी सांगितलेल्या आहे, केवायसी चुकल्यामुळे किंवा केवायसी कधीच नाही चुकली. पण तिसऱ्या नंबरच्या बहिणी अशा सुद्धा आहे की कधीच केवायसी केली नव्हती, त्यामुळे केवायसी चुकली पण नाही आणि मग चुकली नाही तर मग दुरुस्तीच्या यादीमध्ये पण नाव नाही. त्यामुळे अशा बहिणींचे जे आहे ते अजूनही पैसे बंदच आहे. त्या बहिणींना केवायसी करण्यासाठी सुद्धा माध्यम नाही, कुठे त्यांना सपोर्ट मिळत नाही, कुठेच मदत मिळत नाही आणि शासनाकडून सुद्धा अशा प्रकारची कोणतीच अनाउन्समेंट अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही की या बहिणींचं काय होणार. की कदाचित जून महिन्यापासून जेव्हा नवीन केवायसीची प्रोसेस सुरू होईल, सर्व 2 कोटी बहिणींना नवीन केवायसी दरवर्षीसाठी करावी लागेल, तेव्हा त्या बहिणींचा नंबर या केवायसी मध्ये येऊ शकतो. 2026 मध्ये जून महिन्यामध्ये तेव्हा या बहिणींचा नंबर लागू शकतो आणि त्या बहिणींचा जून जुलै पासून लाभ सुरू होऊ शकतो. तोपर्यंत त्या बहिणींची केवायसी पेंडिंगच आहे, हप्ते पण पेंडिंगच राहणार. म्हणजे हप्ते तर मिळणारच नाही, पण केवायसी पेंडिंग राहिल्यामुळे त्या बहिणींचे जवळपास 8 हप्ते म्हणजे 12,000 रुपयाचं नुकसान या ठिकाणी होणार आहे. यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून अशी पूर्ण 8 हप्ते त्यांना या ठिकाणी नुकसान होणार आहे लाडक्या बहिणींना केवायसी न केल्यामुळे. तर बघा, अशा बहिणींसाठी सुद्धा शासनाने जे आहे ते लवकरात लवकर नवीन केवायसी करण्यासाठी संधी द्यायला पाहिजे. आता 31 मार्च पर्यंत शेवटची तारीख आहे, जवळपास 25 दिवस बाकी आहे. 25 दिवसामध्ये जरी शासनाने त्या बहिणींसाठी केवायसीचं पोर्टल सुरू केलं तर त्या बहिणींची योजना सुरू होईल. त्या बहिणी केवायसी पूर्ण करतील, प्रश्नांची उत्तरं देऊन केवायसी त्यांची सक्सेसफुल सबमिट होईल आणि त्या बहिणींच्या केवायसीच्या पडताळणीनंतर त्या बहिणींचा सुद्धा लाभ सुरू होईल. शासनाला एवढीच रिक्वेस्ट आहे की फक्त त्या बहिणींसाठी एकदा ई केवायसी शासनाने सुरू करावी. अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा सोशल मीडियावर आणि न्यूज माध्यमांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे बघा, जी काही महत्वाची माहिती होती, तुम्ही जर फेब्रुवारी महिन्यामध्ये केवायसी पूर्ण केली असेल तर लगेच ओरिजिनल वेबसाईटची लिंकवर चेक करून घ्या. ओरिजिनल वेबसाईटची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जा, आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून चेक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप आला म्हणजे तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तुम्हाला फेब्रुवारी हप्ता 100% मिळणार. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.